मुंबईतील रुग्णसंख्येचं चित्र आभासी, कोरोना मृत्यूची खरी आकडेवारी उजेडात आणा, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र। फडणवीस खरे की मोदी खरे, पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केल्याचा संदर्भ देत जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला। फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता, शुक्लांच्या हैदराबादमधील घरी जाऊन मुंबई सायबर करणार चौकशी। परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, भ्रष्टाचार, पैसे उकळल्याच्या 3 आरोपांची एसीबी कडून गोपनीय चौकशी सुरू, TV9 मराठीला सूत्रांची माहिती। तुरुंगातही कोरोना संसर्गाची भीती वाढली, मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडा, सुप्रीम कोर्टाचे आदेश। देशात कोरोनाचा मृत्यू तांडव सुरूच, 24 तासात 4092 कोरोना रुग्णांचा मृत्यू, तर 4,03,738 नवे रुग्ण। राज्यात कोरोना कहरातच नवसंकट, म्युकरमायकोसिसमुळे 8 जणांचे डोळे निकामी, 200 जणांवर उपचार सुरू, पीटीआयची माहिती। नाशिकमध्ये आज लसीकरण पूर्णतः बंद, तर पुण्यात 45 वर्षांपुढील वयोगटासाठी लसीकरण बंद। आता एक्सरे मधून कोरोनाचं काही मिनिटात निदान होणार, DRDO कडून आत्मन सॉफ्टवेअरची निर्मिती। पंधरा मे नंतरही व्हॉट्सअप सुरूच राहणार, प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार। DRDOच्या 2DG या कोरोनावरील औषधाच्या आपत्कालीन वापराला परवानगी, ऑक्सिजनवरील रुग्णांसाठी ठरणार फायदेशीर। गरम पाणी प्यायल्यानं किंवा गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं कोरोनापासून बचाव होत नाही, IQ माहितीवर विश्वास ठेवू नये, केंद्र सरकारचं आवाहन। तिसऱ्या लाटेआधी सुविधांवर भर द्या, लहान मुलांसाठी सुविधा विभाग निर्माण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सेना खासदारांना मार्गदर्शन। कोरोना नियंत्रणासाठी योग्य नियोजन नाही, मोदी सरकारला चुका स्वीकाराव्या लागतील, जगप्रसिद्ध लॅन्सेट पत्रिकेनं टोचले मोदी सरकारचे